पॅरेंट्स आले की त्याच्यावरती थोडं स्टडी मटेरियल दाखवतात, बाकी मग ते गेले की लगेच एंटरटेनमेंट काहीतरी चालू करतात, गेम्स चालू करतात. तर आपल्यापेक्षा ना मुलांना खूप माहिती असते त्याच्यामध्ये. स्क्रीन टाईममुळे मुलांमध्ये जे मेंटल डिसॅबिलिटी म्हणतो आपण त्या गोष्टी ADHD ऑल हे चालू झालेलं आहे, पण हे पॅरेंट्सला लक्षात येत नाही. तर आता लॉकडाऊन पासून म्हणू आपण की जो अभ्यासक्रम आहे तो थोडा चेंज झालाय, जो आपल्या मोबाईलवरती म्हणा टॅबवरती म्हणा दिसायला चालू झाला. त्याच्यामुळे मुलांना काय झालंय की स्क्रीन टाईम वाढत चाललाय त्यांचा. मग काही जण काय करतात की पॅरेंट्स आले की त्याच्यावरती थोडं स्टडी मटेरियल दाखवतात, बाकी मग ते गेले की लगेच एंटरटेनमेंट काहीतरी चालू करतात, गेम्स चालू करतात. तर ते मॅनेजमेंट पालकांनी कसं करावं आणि मुलांचं स्क्रीन टाईम जास्त त्यांच्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे, काय सांगा? बघा, आज तर मी म्हणेल आज टेक्नॉलॉजीचं युग आहे, ठीक आहे. आणि आपण जेव्हा एखादा मोबाईल घेतो किंवा गॅजेट घेतो, काही असू द्या, लॅपटॉप असेल, टॅब असेल तुमचा, तर आपल्यापेक्षा ना मुलांना खूप माहिती असते त्याच्यामध्ये, बरोबर. आणि आज मोबाईल, TV, स्क्रीन टाईम अशी गोष्ट आहे ना की तुम्ही एकदा घेतलं की तुम्हालाही कळत नाही, मोठ्यांना पण आपल्याला, की अर्धा तास कसा निघून जातो. लेट्स स्टेटस एक बघितलं ना सर की कंटिन्यू जातं. फेसबुक ओपन करा, तुमचे कधी अर्धा तास जाईल कळणार नाही, बरोबर. हे आपल्याबरोबर होतं. आपण मोठे आहोत, आपल्याला गोष्टी सगळ्या माहिती आहे, तरी होतात ह्या गोष्टी, बरोबर. पण ह्याच याच्यामध्ये आपण जर बिझी असतो, आपण एक जरी स्टेटस ओपन केलं आणि आपण कुठल्या तरी कामात बिझी आहे, आपण परत बॅक टू वर्क येतो, बरोबर आहे. मग इथे काय बिझी असणं गरजेचं आहे कुठल्या ना कुठल्या कामामध्ये. मुलं काय करतात, स्क्रीन टाईम त्यांना कळतच नाहीये की मी काय करतोय, मी काय बघतो, काय मला नाही माहिती. आईने मोबाईल घेतला म्हणून मी बघतोय, वडिलांनी घेतला म्हणून मी बघतोय, वडिलांनी मॅच लावली म्हणून मी बघतोय. ही सवय लागते मोठ्यांपासून. ते मोठ्यांना बघून मुलं मोठे होतात. हे नेहमी पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला ते ऑब्झर्व करतायत खूप बारकाईने, आणि आपल्याला कुठेतरी नाही लक्षात येत ह्या गोष्टी की ते आपल्याला ऑब्झर्व करतात. मग इथे होतं कसं, पॅरेंट्स किती वेळ मोबाईल घेतात, मी का नको घेऊ, पप्पा घेऊन बसले, मम्मी घेऊन बसली आहे, का नको घेऊ. एक साधं एक्झाम्पल द्यायचं, मी हॉटेलमध्ये एकदा जेवायला गेले होते, आईने मोबाईल घेतला, वडिलांनी घेतला, मुलीने घेतला, मुलगी टीनेजरमधली, ती मुलगा हार्डली 3rd-4th असेल, ही ऑल्सो टोक मोबाईल. 4 जण ते मोबाईलवर होते. म्हणजे बघा आता झालं काय, आई वडिलांनी घेतला, मुलीने घेतला, मुलाने घेतला, हा स्क्रीन टाईम. हे कोणामुळे असेल, मे बी पॅरेंट्समुळे असू शकतं. मग ह्या गोष्टी जेव्हा आपण देतो आणि मग आपण बाहेर गेलो, मग ती मुलांना सवय लागते. मग आपणच म्हणतो तो ऐकतच नाही मोबाईल. कसं ऐके, तुम्ही सवय लावली आहे जेवताना मोबाईल, ऐकत नाही म्हणून मोबाईल. ह्या गोष्टी होत आहेत. आता स्क्रीन टाईम आपण, मी बघाशी जसं म्हटलं की आपण 5 मिनटं बघायला गेलो की अर्धा तास होतो. का होतं माहिती आहे, त्या व्ह्यूज जे आहेत ना ते आपल्याला अट्रॅक्ट करतात अजून बघायला. हेच मुलांबरोबर होतं. मुलं अर्धा तास मोबाईल TV बघतात आणि मग आई ओरडली की मुलं कसं ऐकणार आहे, कारण ऑलरेडी त्यांच्या ब्रेनवर कब्जा केला आहे मोबाईलने, त्या व्ह्यूजने. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर देम टू अंडरस्टँड. ते तर लहान आहेत. आता हे जर करायचं असेल, बघा मूवी बघावे लागतील कधीतरी, काही चांगले असतील, हे प्रत्येकाची आवड आहे, बरोबर. काही वेळेला स्क्रीन टाईम द्यायचा. मी तर सांगेन की तुम्ही आठवड्यातून 1 तास द्या. आणि अभ्यासाचं असेल तर ट्राय करा की तुम्ही पण त्यांच्या बाजूला बसा. लेट्स से तुम्ही बिझी आहात, तुम्ही मगाशी जसं म्हटलं पालकांनी मोबाईल दिला, मुलांनी ती PDF उघडली, हे केलं ते केलं, आणि पालक गेले दुसरं चालू. हे 100 नाही सर 1000% होणारच आहे. सो इथे करायचं काय, पालकांनी त्यांना सांगायचं, बाळा रे हे आहे, हे कम्प्लीट कर. गेले आले, बघितलं मुलगा काहीतरी करतो, मारू नका, ओरडू नका, समजून सांगा, बाळा का केलं तू असं, मला किती विश्वास आहे तुझ्यावर, आणि तुला आत्ता इम्पॉर्टंट काय हे की नाही, हे झाल्यावर आपण मूवी बघू, आपण हे झाल्यावर ते करू, हे सांगणं. जर गरज असेल तर मोबाईल द्यायची, नसेल तर तुम्ही त्यांच्या बाजूला थोडा वेळ बसा. आणि मोबाईल स्क्रीन टाईम एक ठेवाच, नो स्क्रीन टाईम जेवताना. मग तो TV असू द्या, मोबाईल असू द्या, नाही म्हणजे नाही. आय डू अंडरस्टँड, आज पालक सगळे बिझी आहे, मी पण आहे त्याच्यामधून एक, पण काही वेळेला आपल्याला कॉल्स उचलावे लागतील. मग त्यावेळेला मुलांना समजून सांगा की का इम्पॉर्टंट आहे, मला का बोलावं लागेल. सो त्यांना जर ती नीड सांगितली, ती गरज सांगितली, तर डेफिनेटली स्क्रीन टाईम हळूहळू सर कमी. आणि आजच्या काळात गरजेचं आहे. पण आम्ही बघतो स्क्रीन टाईममुळे मुलांमध्ये जे मेंटल डिसॅबिलिटी म्हणतो आपण त्या गोष्टी, ADHD ऑल हे चालू झालेलं आहे, पण हे पॅरेंट्सला लक्षात येत नाही.